पहिले याला गाडी नव्हती, आई अच्छा. यायला लागत. भरपूर दिवसातून चालत आलोय डोळ्याच्या रस्त्यावर. इकडचं वातावरण, डाव्या साईडला झाडी, राईट साईडला झाडी. कॅनलचा रस्ता जिथून आम्ही चालत यायचो, तर तिथं आता चालत जाऊ शकत नाही, ना गाडी जाऊ शकत ना माणूस चालू शकत. तर तुम्हाला तो रस्ता थोडासा पुढून जाऊन फिरून तुम्हाला दाखवतो. मला सरप्रायझिंगली मी कोणातरी सोबत चालत आलोय. आकू द बॉस, आकाश बारकू धनगर, लहानपणीचा मित्र, गोट्या खेळायचो आम्ही एकत्र, तो मित्र. आणि आमची आई. हाय बोल, हाय बोल, हाय बोल. आज चालत येऊन एवढा भारी वाटलाय ना, आईला अक्षरशः घाम आलाय. सायंटिस्टनी पण सांगितलंय जास्त चालले तर माइंड प्रोडक्टिव्ह होईल. बरोबर का नाही? यस बरोबर. थोडी इन्फॉर्मेशन दे. इन्फॉर्मेशन चाहिए भाई. बोल गावाचं वातावरण कसं आता? छान आहे. छान आहे. सांग जरा, एक्सप्लेन कर. पहिले कसं होतं, आता कसं आहे? पहिले याला गाडी नव्हती, आई यायला लागत. ही रस्ता ह्यो तरी होता, कशी आहे? नव्हता. मग कुठून यायचं तुम्ही? कॅनेल वरून. कॅनल पण शिकलेला मी ऐकलंय का शेतातून चालत जायचं, पायाचे भरायचे तुमचे. पहिले शेतातून बांधांवरून यायचं. हो लाचतो बांधावरून यायचं ना. नाही नाही, खरंच मी ऐकलेलं आहे. आता तरी एवढी सोय झालेली आहे बघा, कॉन्क्रीटचा रस्ता. पण हो सरपंचाने अजून केलेलं नाही, होणार आहे. केलेलं नाही, लवकरच होईल. पण इकडचा जो कॅनलचा रस्ता आहे ना, त्या शेतातून पायवाट काढत लोक तिथून जायची यायची, ये जा करायची. पण आता आम्हाला सोयीस्कर भेटले. पण इकडच्या रस्त्याची अवस्था थोडीशी वाईट आहे, पण तरी पण आहे, जायला रस्ता प्रॉपर आहे. आधी तसा नव्हता. आधी चिखलातून चालत पाय भरत आणि नंतर जाऊन आंघोळ करायचे. सेम कामाला जाताना पण सेम कंडिशन असायची, घरी जाताना पण सेम कंडिशन असायची. आई आता चालत थकले, तर तिला दम लागलाय. पण खरंच आहे, चालून बरं वाटलं ना. आज लय दिवसातून आलो आपण चालत. बरं वाटलं. हा ना. मग बाकी कॅमेऱ्यात बघ ना, बोल ना. बरं आहे. तू काय लागतो काय तू? अरे भाऊजी बोल ना. काय बोल, काय पण बोल. चल भावड्या, काय पण बोल, तुझ्या मनातून येईल ते बोल. अरे बोल. नुसतं लागतो का नाही? तुम्ही सांगा कमेंट मध्ये, लागतो का नाही. हे आमचा भाऊ आलेले, चाललेलं आता कुठं तरी, आम्हाला दिसला रस्ता. बोल 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 बोल. थांब. हे बघा आमचा भाऊ आहे. आता काहीतरी दोन शब्द बोलाल मस्त पैकी. दलित पॅन्थर मध्ये आहे का, काही पण असला सामाजिक कार्यक्रमाला पण तुम्ही बोलू शकता. आणि काय प्रॉब्लेम झाला तरी पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकतो. काहीतरी बोल. काय बोलू, अत्याचार आणण्याचं सांगा, फोन करा, येतो आम्ही. विषय येत नाही भाई, खतरनाक. आणि हा दुसरा कोण नसून माझा आणि आकूचा सख्खा भाव आणि आईचा मुलगा. बरोबर का नाही? आईचा मुलगा. मस्त वाटला. करून टाकतो. हा आता हा व्लॉग फक्त निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला चांगले फुटेज पाठवतो, दाखवतो, एक छोटा कॅप्चर करतो. पूर्ण व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, मजा येईल तुम्हाला. लाईक करा शेअर. अरे बोल ना भाई, बोल ना. आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री होतो, स्ट्रेस फ्री होतो. काय नाही, बस आईला दम लागतो बोलता. ठीक आहे, चला बाय. या एरियामध्ये ना रॉटव्हिलर आहे आणि आतमध्ये आंब्याची झाडं, खाऊ पिऊ म्हणजे नाही का झाडं, फळ झाडं आहेत. तर आम्ही तिथे जात नाही. रिझन असा आहे जाण्याचा, रॉटव्हिलर आहे बाई, चावून खाईल. त्याच्यामुळं जेवढा लांब राहता येईल तेवढा लांब राहतो या एरियापासून. एरिया बघा तुम्ही. She's the machine. हे मशीनचे ओनर.
ही आमची एंट्री, ही आमची दोस्ती. तर याच ब्लॉगसह इथेच मी थांबतो आणि आता मी घराकडे वळतो. आई बाय बाय कर. बाय बाय. बाई रागाने काय हसून बोल.